असलं केशरी तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. आता आपल्या भेटीला एक नवीन इन्स्टिट्यूट येते आणि इन्स्टिट्यूट ऑफ पाउटोलॉजी असं त्याचं नाव आहे. आणि ते इन्स्टिट्यूट थोडं वेगळं आहे. ते काय असणार आहे ते आपण सरांकडूनच ऐकूया, कारण सर आता त्यांच्यामध्ये एवढं सुंदर काम करता. मी ते बघितलं ट्रेलरमध्ये आणि ते एकदम भारी वाटलं की तुम्ही थोडं वेगळं सुद्धा आता घेऊन येत आहात आमच्या भेटीला. तुम्ही प्रथम कसे आहात? मी उत्तम आहे. थँक्यू व्हेरी मच. मराठी मनोरंजन विश्वाच्या संपूर्ण टीमला धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. हा सिनेमा खरंच वेगळा आहे. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे थोडक्यात वर्णन करून सांगतो मी तुम्हाला की आपल्याकडे ना डॉक्टर्स होतात, इंजिनियर्स होतात, वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर होतात, सरकारी अधिकारी, IAS अधिकारी. प्रत्येक क्षेत्रात त्या त्या कामाबद्दलचं स्किल वाढवण्यासाठी प्रशिक्षणाची सोय असते आणि ते प्रशिक्षण केल्यानंतर त्यांना ते जॉब्स मिळतात आणि ते सगळे समाजामध्ये मान्यता प्राप्त होतात. एकच क्षेत्र असं आहे आणि ते शोधून शोधून काढलं आमच्या लेखक दिग्दर्शकांनी की गुंडमावाल्यांना कुठं प्रशिक्षण असतं. बरं, ही समाजात मान्यता पावलेली जी माणसं आहेत ती काही समाजविघातक कृत्य करत नाहीत असं कुठं आहे? किती भ्रष्टाचार चालतो, किती आणखी काही, पण ती अगदी उजळ माथ्याने वावरत असतात समाजात. पण आमच्या गुंडमावाल्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांचं स्किल डेव्हलप करून त्यांनाही समाजात प्रतिष्ठा मिळावी अशी अशी एक विडंबनात्मक कल्पना आमच्या लेखक दिग्दर्शकांच्या मनात आली. आणखी ती कल्पना मग प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अतिशय उत्तम अशा कलाकारांची फळी त्यांनी उभी केली. म्हणजे दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे आणि पार्थ भालेराव, ही सगळी मोठी मोठी नावं जी आहेत ती सगळी याच्यामध्ये प्रशिक्षण देण्याच्या कामामध्ये गुंतलेली आहेत आमच्या सिनेमामध्ये. ही कल्पनाच प्रेक्षक म्हणून तुम्हाला तुमचं कुतूहल चाळवायला खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. आणि दाटून आलंच कुतूहल तर 11 तारखेला थिएटरमध्ये या. ते नक्की जाणार आहे 11 तारखेला, कारण हे वेगळं इन्स्टिट्यूट आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी मिळून स्थापन केले, त्यामुळे ते बघायला नक्की जाणार. तुमचं कॅरेक्टर मधला वेगळेपणा काय आहे काय? कॅरेक्टर म्हणजे वेगळेपणा म्हणजे मी बऱ्यापैकी मला असं वाटतं की ना ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सांगितल्या नाहीत तर जास्त बरं होईल का प्रेक्षकांना, की त्यांना ना असं मी एवढंच सांगतो की मी प्रोफेसर आहे. मी या पावट्यांना एकंदरच त्यांचं स्किल वाढवण्यासाठी माझ्या अनुभवाचा फायदा घेऊन शिकवायला त्या कॉलेजमध्ये आलेलो आहे. एवढं माझं कॅरेक्टर आहे. त्याच्या पुढची गंमत आहे ती तुम्ही बघा असं मला मी म्हणेन. तर ऍक्च्युली तुम्ही प्रॉपर शिकवलंय का त्यांना, की कसं मारायचं आणि कसं बोलायचं? हे सगळं तुम्ही शिकवलं त्यांना. तुमच्यामध्ये ना आज वेगळी एक एनर्जी दिसून आली, कारण जाता जाता जेव्हा व्हिज्युअल्स घेत होते तेव्हा तुम्हीच होता की जरा पावटोलॉजीची एक वेगळी पावटे एनर्जी घेऊन आपण फोटो काढूया. ती एनर्जी तुम्ही तशीच कायम ठेवली, तर जरा आज काय? मला असं वाटतं की एखादा आपल्या आवडीचा सिनेमा जेव्हा रिलीज होतो आणि आपल्याला वाटतं की अरे काय आपण एवढी गंमत केली तर केवढी मजा येईल, तर त्या सोहळ्यामध्ये ती एनर्जी आपोआप निर्माण होते की आणि एक उत्सुकता असते. बघा, एखादा बॅट्समन बॅटिंगला करायला जातो तेव्हा थोडासा तो नर्वस असतो, त्याचबद्दल तो एक्सायटेड खूप असतो. तसा मी आणि आमची सगळी टीम इतकी एक्सायटेड आहे की आम्हाला नक्की माहिती आहे की प्रेक्षक आले थिएटरमध्ये की ते फार एन्जॉय करणार आहेत आणि आमचा हेतू पूर्ण होणार आहे, त्यांना आनंद देण्याचा. येस, तुमचा हेतू नक्की पूर्ण होणार. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला बघण्यासाठी सगळे आतुर आहेत आणि शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच.